हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? तर मग धिस इज आवर लास्ट लेक्चर ऑफ आवर टॉपिक व्हेक्टर. व्हेक्टरचं आज आपलं लास्ट लेक्चर आहे. आजच्या लेक्चरमध्ये अगर देखायच्या बेटा तर लास्टच्या लेक्चरमध्ये याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे काही पॉईंट्स घेतले होते त्याच्या रिलेटेड आज आपण प्रॅक्टिस घेणार आहेत आणि त्या प्रॅक्टिसनंतर काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत ते कंप्लीट करणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करणार आहेत. पण ज्यावेळेस आपण नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया बेटा त्यावेळेस आपला डबल ट्रॅक स्टार्ट होईल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सर दॅट डबल ट्रॅक? डबल ट्रॅक म्हणजे काय? आत्तापर्यंत आपला सिंगल ट्रॅक होता, आता डबल ट्रॅक चालू होईल. म्हणजे काय बेटा, एका दिवसामध्ये आपले 2 लेक्चर असतील. 2 लेक्चर कसं काय? एक लेक्चर आपलं रेग्युलर असेल अँड द सेकंड लेक्चर इज नथिंग बट द EPS. व्हॉट इज दॅट EPS? एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन. दॅट वर्ड इज हिअर द एक्स्ट्रा. म्हणजे आता आपल्याला काही एक्स्ट्रा अजून कवर करायचं आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. एक्स्ट्रा म्हणजे काय आहे आणि प्रॅक्टिस सेशन काय, व्हॉट इज दॅट? तर त्याच्या अगोदर आपण जर पाहायला गेलं तर बेटा देख लो यहाँ पे. सो दॅट इज द 48 नंबर क्वेश्चन आणि अजून याचे साधारणतः आज आपले घेणारे क्वेश्चन म्हणजे नियर अबाउट हे क्वेश्चन झाले 60 आणि 3 क्वेश्चन पेपर आपण सॉल्व केले. नियर अबाउट दॅट टोटल बिकम 200 MCQ. म्हणजे याचा अर्थ असा झाला की बेटा आपण आपल्या रेग्युलर लेक्चर्समध्ये किती बेटा 200 MCQ. सो दॅट इज हिअर 200 MCQची आपण प्रॅक्टिस केली आहे. सो 200 MCQ. आता आपला जो EPS स्टार्ट होणार आहे ना बेटा, व्हॉट इज दॅट EPS? EPS इज अ एक्स्ट्रा प्रॅक्टिस सेशन. हा आपला सेकंड ट्रॅकमध्ये असेल. म्हणजे हा आपला जो असेल तर दॅट इज अ सेकंड लेक्चर. डेली दुसरं लेक्चर असेल आपलं, दॅट इज द EPS. पण सगळ्यात महत्त्वाचं हे EPS लेक्चर कोणी करायचं? ज्याचा रेग्युलरमधला म्हणजे आत्ताचा आपला हा टॉपिक एकदम परफेक्ट झाला आहे, त्याचे सगळे पॉईंट्स क्लिअर झालेले आहेत, सगळे फॉर्म्युलीज कन्फर्म होत आहेत आणि ते अप्लाय करता येतात त्या स्टुडंटसाठी आहे. जर तुझा हा टॉपिक आणि हे प्रॅक्टिसच झाली नसेल चांगली, हे सगळे क्वेश्चन्स, तर मग त्याचा बेनिफिट जास्त होणार नाही. कारण का? तर तुझी ते इम्पॉर्टंट मेन पार्ट आहे तोच तू कंप्लीट केला नाही. आता ह्या EPSमध्ये आपण काय करणार आहेत? नियर अबाउट इन दॅट EPS वी विल टेक नियर अबाउट अँड दॅट नियर अबाउट 30. आता हे जे बघितलं आपण 10 शीट घेणार आहेत आपण. दॅट इज हिअर नियर अबाउट द 10 शीट. व्हॉट इज दॅट 10 शीट बेटा? ईच शीट हॅविंग द 30 MCQ. किती MCQ असणार आहेत बेटा? 30 MCQ. सो दॅट इज हिअर दॅट 30 MCQ इज हिअर. म्हणजे आपण जर पाहिलं तर नियर अबाउट किती MCQ झाले बेटा? 300 MCQ. सो दॅट 300 MCQ आणि आपले रेग्युलरमध्ये इथे किती झाले तर बेटा 200 MCQ आणि परत त्याच्यावरती आपल्या 2 ते 3 एक्झाम होणार आहेत. सो दॅट इज नथिंग बट तो 150 MCQ. तो टोटल MCQ किती झाले बेटा? सो दॅट इज हिअर 500 अँड दॅट इज हिअर 650. सो हे जर पाहिलं आपण, सो दॅट बिकम दॅट 650. सो 1 + 3 दॅट इज 4 4 अँड दॅट इज 650. आता हे जे सगळे तुम्ही कुठलंही क्वेश्चन्स, कुठलंही बुक घ्या तुम्ही, कुठल्याही बुकमध्ये एवढे क्वेश्चन्सच नाही आहेत. मग हे क्वेश्चन्स कुठून आले सर? सो दॅट इज द इम्पॉर्टंट. बेटा देख लो, कोई बच्चा मेरे को बोलता है सर मी हे बुक यूज करू का, मी ते बुक यूज करू का? अरे बेटा तुला काहीच बुक यूज करायची गरज नाही. सगळी काय प्रॅक्टिस आपणच करून घेणार आहे. आपलं इन्स्टिट्यूट आपलं क्लासेस करून घेणार आहे, सगळं काही करून घेणार आहे. जसं की आपण जर पाहिलं, मी याच्या अगोदर पण सांगितलं होतं 11th ओरिएंटेशनमध्ये आणि आत्ता पण सांगतोय, आणि दॅट इज नथिंग बट की आपलं NCERT एक्झाम्पलर असेल, परत प्रिव्हियस इयर नीट असेल, प्रिव्हियस इयर JEE असेल, प्रिव्हियस इयर एम्स असेल, हे बुक्स असतील. परत आपण जर पाहिलं सो दॅट इज नथिंग बट MTG, GRB, सिंगेज, XC वर्मा, यस चांद पब्लिकेशन, प्रदीप पब्लिकेशन, दिनेश पब्लिकेशन, परत मॅग्रो हिल पब्लिकेशन, JPNP पब्लिकेशन, असे जेवढे काही पब्लिकेशन आहेत, परत श्री बालाजी पब्लिकेशन्स, त्या सगळ्या पब्लिकेशन्समधून आपण क्वेश्चन्स घेणार आहोत आणि ते क्वेश्चन्स आपण स्वतः सॉल्व करून घेणार आहेत. आता सॉल्व करून गेल्याने बेनिफिट काय होतं? मोस्टली तुम्ही जर पाहिलं बेटा की ते प्रत्येक स्टेप कशी आली आहे, तिथे कुठला पॉईंट कसा वापरला आहे आणि काय करावं लागेल, हे सगळ्यात मेन आहे. एवढं डोक्यात लेखलो बेटा, कान खोल के सुन लो की आपल्या सब्जेक्टचं आयडेंटिटी वेगळी आहे. सो दॅट इज रिक्वायर्ड द प्रॅक्टिस. P फॉर फिजिक्स अँड P फॉर प्रॅक्टिस. दॅट प्रॅक्टिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपल्याला इथे माहीत पाहिजे. सो हे डोक्यात ठेवणे. सो आणि हा EPS ट्रॅक जो आहे, हा EPS ट्रॅकसाठी तुम्हाला अगोदरचे सगळे लेक्चर्स कंप्लीट झाले पाहिजेत. आता कोणी लेट कमर आहे तर लेट कमरने अगोदर आपले बुडालेले लेक्चर आहेत ते कव्हर करून घेणे. मी जेवढी क्वेश्चन जेवढे प्रॅक्टिस घेतले ते व्यवस्थित करणे आणि त्याच्यानंतर EPS. आता मोस्टली म्हणतील की सर तुम्ही एवढं लेट का चालू केलं? लेट नाही बेटा, टॉपिक कंप्लीट झालं की EPSचं लेक्चर स्टार्ट होईल. आता EPSचं लेक्चर्स आपले कंप्लीट होईपर्यंत आपला सेकंड टॉपिक कंप्लीट झालेला असेल. सो दॅट इज माय प्लॅनिंग. सो हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. हे सगळ्यात मेन. इतनी प्रॅक्टिस लूंगा बेटा, इतनी
इतनी प्रैक्टिस लूँगा कि यहाँ पे देखा गया पूरे महाराष्ट्र में अपने जैसा प्रैक्टिस कोई नहीं ले सकता. इतने प्रॅक्टिस लूँगा. प्रत्येक क्वेश्चन प्रत्येक बुकमधल्या प्रत्येक व्हरायटीचा क्वेश्चन असणार आहे. एक्झाममध्ये तू जे फेस करणार आहे बेटा क्वेश्चन ते सगळे आपल्या EPS मधले असणार आहेत. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो ये आपको यहाँ पे दमक सिन्सियरिटी पाहिजे, सिरियस पाहिजे, रेग्युलर स्टूडेंटने लेक्चर अटेंड केले पाहिजेत, त्याने आपले नोट्स व्यवस्थित क्लियर केले पाहिजेत. ये आपके दिमाग में होना चाहिए. ठीक है बेटा. तो चलिए अभी हम अपने प्रैक्टिस की तरफ जाएंगे. ये तो मैंने आपको यहाँ पे बताया. तो चलिए शुरू कर देते हैं अपनी प्रॅक्टिस. प्रॅक्टिस कशावरती घेणार आहेत बेटा आपण? लास्टच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं? लास्टच्या लेक्चरमध्ये कंपोनंट दॅट इज अ रिझोल्यूशन ऑफ वेक्टर, रिझोल्यूशन ऑफ 2D वेक्टर, रिझोल्यूशन ऑफ 3D वेक्टर, कंपोनंट ऑफ 2D वेक्टर, कंपोनंट ऑफ 3D वेक्टर हे घेतले आपण आणि त्याच्या रिलेटेड छोटे छोटे पॉईंट्स पण घेतले. तर आज आपण त्याच्या रिलेटेडच क्वेश्चन्स घेऊया. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? रीड दॅट क्वेश्चन केअरफुली. फाइंड द डायरेक्शन ऑफ कोसाइन ऑफ वेक्टर R इज इक्वल टू 2i प्लस j प्लस 5k. बच्चा परेशान हो गया सर हे काय आहे? फाइंड द इथे कुठे दिले का? फाइंड आउट द कंपोनेंट बोला है कि उन्होंने? नहीं बोला है. त्यांनी रिजॉल्व करने को बोला है क्या? नहीं बोला है. क्या बोला है उन्होंने? फाइंड आउट द डायरेक्शन ऑफ कोसाइन. आता डायरेक्शन ऑफ कोसाइन मीन्स व्हाट इज मीनिंग ऑफ दॅट बेटा? डायरेक्शन ऑफ कोसाइन, कोसाइन इज नथिंग बट दॅट इज नथिंग बट आपल्याला कळालं पाहिजे दॅट इज द कंपोनंट. कोसाइन दॅट इज हियर. या क्वेश्चनमध्ये हा जो कोसाइन वर्ड आला आहे ना दॅट गिव्स द कंपोनंट. आता बघ हा सगळ्यात मेन चेक करायचा तू कि दिलेला वेक्टर हा 1D है 2D है का 3D है. तो यहाँ पे देख लो सब जन बताएंगे कौन सा वेक्टर है हा बेटा? सो दॅट इज कॉल्ड एज अ 3D वेक्टर. कोणता वेक्टर आहे तो? 3D वेक्टर आहे हा. 3D वेक्टर आहे म्हणजे कंपोनंट ऑफ 3D वेक्टर घेऊया. 3D वेक्टर. आता कंपोनंट ऑफ 3D वेक्टरमध्ये आपण जर पाहिलं डायरेक्शन विचारली आहे आपल्याला. डायरेक्शन विचारली इसका मीनिंग क्या हो गया बेटा? अपने को एंगल निकालना है. सो दॅट इज हियर अपने को क्या निकालना बेटा? एंगल. अपने को मालूम है कि 3D वेक्टरचा कंपोनंट काढताना एंगल किती असतात? 3 बेटा. अल्फा बीटा अँड गॅमा. अल्फा बीटा अँड गॅमा. अल्फा इज द अँगल मेकिंग बाय दॅट वेक्टर विथ x ॲक्सिस, बीटा इज द अँगल मेकिंग बाय दॅट वेक्टर विथ y ॲक्सिस अँड गॅमा इज द मेकिंग अँड अँगल बाय दॅट वेक्टर विथ द z ॲक्सिस. अल्फा बीटा गॅमा याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. सो डोंट टेक टेन्शन अबाउट इट बेटा. आपल्याला माहिती आहे व्हॉट इज दॅट. आपल्याला इथे घेऊया मी दॅट इज कॉल्ड एज द RX. व्हॉट इज दॅट RX? RX म्हणजे काय आहे? सो RX इज नथिंग बट इट इज अ कंपोनंट ऑफ वेक्टर R अलॉन्ग x ॲक्सिस आणि याचा फॉर्म्युला काय आहे बेटा? सो दॅट इज हियर R cos अल्फा. सो दॅट इज हियर. हा झाला आपला दॅट इज आवर फर्स्ट कंपोनंट. यहाँ पे देख लो बेटा ये अपना कौन सा कंपोनंट है? कंपोनंट नंबर फर्स्ट. आता आपण सेकंड नंबरच्या कंपोनंटकडे जाऊया. सो दॅट इज कॉल्ड एज द RY. व्हॉट इज दॅट RY बेटा? RY इज इक्वल टू क्या आएगा? R cos बीटा. सो दॅट इज हियर. अँड नंबर 3 इज नथिंग बट RZ. RZ इज इक्वल टू काय बेटा? R cos गॅमा. आएगा या नहीं आएगा? आएगा. येणार का? नाही येणार? येणार. सो दॅट इज हियर. आपल्याला अल्फा बीटा आणि गॅमा काढायचं. आपल्याला कळालं पाहिजे बेटा हे 2 म्हणजे कोण आहे? दॅट 2 इज कॉल्ड एज द RX. हे इथे काही नाही आहे म्हणजे काय आहे? 1 आहे म्हणजे ह्या कोण आहे? RY. आणि ते 5 आहे म्हणजे हे कोण आहे बेटा? RZ. आर यू गेटिंग माय पॉइंट? तो यहाँ पे देख लो बेटा मैं यहाँ पे क्या करूँगा? मैं काय करेल इथे cos अल्फा इज इक्वल टू RX अपॉन R. सो दॅट इज हियर. व्हॉट इज दॅट RX? RX किती आहे बघ बरं इथे. मी इथे घेतो RX की व्हॅल्यू किती आहे बेटा? दॅट इज द 2 अपॉन हा वेक्टर Rचा मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजे माहिती आपल्याला त्याच्या प्रत्येक कोएफिशिएंटचा स्क्वेअर करून ॲडिशन. 2 चा स्क्वेअर काय येईल रे बेटा? 4. 1 का स्क्वेअर कितना आएगा? 1 और 5 का स्क्वेअर कितना आएगा? 25. सो दॅट इज हियर. इथे काय येईल रे बेटा? 2 अपॉन हे किती येईल? रूटमध्ये 30. सो हे आपल्याला कळालं पाहिजे. दॅट इज कॉल्ड ॲज द कॉस अल्फा. आणि यालाच आपण म्हणूया दॅट इज द कोसाइन. डायरेक्शन ऑफ कोसाइन म्हणजे काय काढलं आपण रे बेटा? कॉस अल्फा. यू कॅन फाइंड आउट दॅट अल्फा. अल्फा म्हणजे तिकडे जाऊन काय येईल रे बेटा? कॉस इनवर्स. सो दॅट इज हियर. इथे बघ बेटा इथे एकदम इंटरेस्टिंग आहे. एक्साइटमेंट फार महत्त्वाची आहे बेटा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यहाँ पे टाइमपास मत करो. देख लो सर कैसे बता रहे. किती छानपैकी सांगायला लागले आणि हे आपल्याला कळायला पाहिजे. चला आता इथे घेऊया आपण दॅट इज कॉल्ड एज द कॉस बीटा. व्हॉट इज दॅट कॉस बीटा बेटा? कॉस बीटा म्हणजेच काय असणार आहे? RY बाय I. सो दॅट इज हियर. व्हॉट इज दॅट RY? RY ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1 आणि त्याचं मॅग्निट्यूड आत्ताच आपण काढलं अंडर रूट किती आहे बेटा? 30. सो दॅट इज द कॉस बीटा इज इक्वल टू 1 बाय रूट 30. आणि इथे घेऊया आपण दॅट इज द कॉस गॅमा. कॉस गॅमा काय येईल रे बेटा? सो दॅट इज कॉल्ड एज द RZ बाय R. RZ ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 5 आणि R ची व्हॅल्यू किती आहे? रूट 30. सो दॅट इज कॉल्ड एज द कॉस गॅमा. सो हे आपल्याला इथे आहे.
सो दॅट इज आवर आन्सर. हे आपल्याला समजलं पाहिजे. एकदम इंटरेस्टिंग. मोस्ट ऑफ स्टुडंट मला म्हणतात की सर एखाद्या क्वेश्चनमध्ये फॉर्म्युला कुठला वापरायचा हेच कळत नाही. का तुला समजत नाही? कारण तू फॉर्म्युले पाठ केले. अरे जरा विचार कर. थिंकिंग लेवल हे एक्झाम थोडी वेगळी आहे. सब्जेक्ट जरा हटके आहे. प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे. कन्सेप्ट क्लिअरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळ्यात मेन असतं. आणि सिंसियरिटी दैट इज द वेरी इंपॉर्टेंट पार्ट. ठीक है, तो यहाँ पे देख लो मैंने ये बता दिया है. चलो अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन? सो नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघूया. चलो रीड करो बेटा. फाइंड द पी इफ A is equal to I minus 2j plus 5k and B is equal to pi minus 4j plus 10k have the same direction cosines. आता सेम डायरेक्शन कोसाइन आहेत म्हणजे काय आहेत? तर त्यांचे कंपोनंट कसे आहेत रे बेटा? सेम आहेत. अगोदर चेक कर की दिलेला वेक्टर हा 1D आहे, 2D आहे का 3D आहे. सो दॅट वेक्टर आर 3D. 3D वेक्टर म्हणल्यानंतर त्याच्या डायरेक्शन काय झालं रे बेटा? अल्फा, बीटा अँड गॅमा. ओके, यांचा डायरेक्शन कोसाइन सेम आहेत. आता डायरेक्शन कोसाइन फक्त डायरेक्शन सेम असतं तर मी काय म्हणलं असतं? अल्फा, बीटा, गॅमा. आता डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय? कोसाइन म्हणजे काय? कॉस म्हणजे कॉस अल्फा, कॉस बीटा आणि कॉस गॅमा म्हणजे यांचे कंपोनंट काय आहेत रे बेटा? सेम है. तो यहाँ पे देख लो मैं यहाँ पे क्या करता हूँ. सो दैट इज हियर व्हेरी इंपॉर्टंट. म्हणजे मी इथे घेतोय आता हा जो कंपोनंट आहे याचा मी ax कंपोनंट घेतो. ax इज इक्वल टू काय रे बेटा? a cos अल्फा. ओके, आणि याचा मी काय घेतो? दॅट इज कॉल्ड ॲज द bx. bx इज इक्वल टू काय रे बेटा? b cos अल्फा. आणि याचा हा जो कंपोनंट आहे हा सेम आहे. What is the meaning of that? So that is called as the ax is equal to bx. इकडचं मल्टिप्लाइड इकडे काय रे बेटा? डिवाइड. सो ax by bx is equal to constant. अशीच कंडिशन कुणाची येणार आहे बेटा? सो दॅट इज कॉल्ड ॲज द ay by is. सो ay बाय कुणाचं येणार आहे बेटा? by. ओके, अँड दॅट इज हियर. आणि इथे जर पाहिलं आपण तर इथे काय येणार आहे बेटा? az बाय bz. सो दॅट इज हियर कॉन्स्टंट. सगळ्यांचा RHS सेम आहे म्हणून LHS सेम होईल. सो दॅट इज हियर. तो क्या बनेगा? देख ले बेटा. ax बाय bx इज इक्वल टू ay बाय by इज इक्वल टू az बाय bz इज इक्वल टू कॉन्स्टंट. त्याची गरज नाही आपल्याला. आता आपल्याला इथे जर पळालं पाहिजे इथे यहाँ पे देख लो बेटा. I म्हणजे याच्या साईडला कोएफिशिएंट किती आहे बेटा? 1. दैट इज कॉल्ड एज, इसको क्या बोलेंगे? ax. जेच्या बाजूला कोण आहे बेटा? -2 म्हणजे याला काय म्हणायचं? ay. आणि हे +5 आहे याला काय म्हणायचं बेटा? az. यहाँ पे देख लो आईच्या बाजूला हे p आहे म्हणजे कोण आहे बेटा? दॅट इज द bx. इथे -4 आहे म्हणजे कोण आहे? हे by. आणि इथे +10 आहे. सो दॅट इज हियर कोण आहे बेटा? bz. आर यू गेटिंग माय पॉईंट? समजतं ना? एकदम थिंकिंग लेवल वाढवायचे बरं. एकदम भारी झालं पाहिजे. एकदम स्टडी एकदम परफेक्ट झाली पाहिजे. परफेक्ट. तो इथे बघ मी काय करतो? ax ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 1 अपॉन bx कितना है बेटा? p है. सो दॅट इज हियर इज इक्वल टू ay ची व्हॅल्यू किती आहे बेटा? -2 इज हियर. by ची व्हॅल्यू कितनी आहे बेटा? -4 इज हियर इज इक्वल टू az इज इक्वल टू दॅट इज हियर 5 अँड दॅट इज द bz कितना है बेटा? 10 है. सो दॅट इज हियर. आता कुठलंही मी दोघांची टर्म घेतो. सो दॅट इज हियर मैं ऐसे लिखता हूँ 1/p इज इक्वल टू -2/-4. सो दॅट माइनस गेट कॅन्सल. दॅट अँड दॅट 1/2 म्हणजे p इज इक्वल टू किती व्हॅल्यू बेटा? 2. किंवा मी असं घेतोय, हा एक घेतो टर्म आणि ही एक टर्म घेतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज द 1/p इज इक्वल टू 5/10. सो दॅट अँड दॅट गेट कॅन्सल 2. सो दॅट इज हियर पीची व्हॅल्यू किती येईल बेटा? 2. तो इसका मतलब 1/p ला याच्याबरोबर कम्पेअर करा किंवा 1/p ला याच्याबरोबर घ्या. पीची व्हॅल्यू किती येणार बेटा? 2. दॅट इज आवर आन्सर. ते आपलं काय आहे? आन्सर आहे. तो हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. ओके, सो चलिए अभी नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाते हैं. सो नेक्स्ट क्वेश्चन इज देयर. व्हाट इज दॅट नेक्स्ट क्वेश्चन? नेक्स्ट क्वेश्चन चलो आपने 50 कर दिया यहाँ पे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे हे फार महत्त्वाचं आहे. देख लो बेटा, फिजिक्समध्ये 2 गोष्टी इंपॉर्टंट आहेत. एक तुला माहीत असलं पाहिजे आणि 2 नंबर जे माहिती आहे ते वापर करता आलं पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? आपको हर एक कंसेप्ट मालूम चाहिए, समझ में आना चाहिए और उसका इस्तेमाल करना आएगा. देन दैट विल कन्वर्ट इनटू द नंबर ऑफ मार्क्स. ओके, तो हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. नाही तो बच्चे क्या करते? रट्टा मारते, मगिंग करते. बेटा कोई भी सब्जेक्ट को किसी भी सब्जेक्ट के साथ कंपेयर मत करो. ये सबसे मेन होता है. मैंने ओरिएंटेशन में भी बताया था, हर एक सब्जेक्ट अलग अलग होता है. कोई सब्जेक्ट अगर आपको इजी जा रहा है या कोई सब्जेक्ट हार्ड जा रहा है, दॅट इज नथिंग बट कुठला सब्जेक्ट हार्ड जातो म्हणजे आपली मेथड चुकते. ती मेथड सुधारा, रट्टा मारू नका. कन्सेप्ट क्लिअरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे मी तुम्हाला इथे सांगतोय. आणि थिंकिंग, फिजिक्स प्रॅक्टिस, फिजिक्स थिंकिंग, फिजिक्स कन्सेप्ट क्लिअरन्स, फिजिक्स शॉर्ट ट्रिक्स अँड टेक्निक्स, हे आपल्याला कळायला पाहिजे. देखो बेटा, जिसको दिमाग है वही फिजिक्स करेगा बहुत अच्छे से. यहाँ पे देख लो,
तो इथे जर पाहिलं आपण व्हॉट इज दॅट क्वेश्चन, चला 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 रीड करूया आपण. इफ वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस 7j प्लस 3k and वेक्टर बी इज इक्वल टू 3i प्लस 2j प्लस 5k, फाइंड द कंपोनंट ऑफ ए अलॉन्ग बी. व्हॉट इज दॅट क्वेश्चन? फाइंड द कंपोनंट ऑफ ए अलॉन्ग बी. म्हणजेच एचा कंपोनंट काढायचा आहे बीच्या डायरेक्शनमध्ये. एचा कंपोनेंट काढायचा है कुणाच्या डायरेक्शनमध्ये, बीच्या डायरेक्शनमध्ये. अभी यहाँ पे देख लो बेटा, बच्चे को समझ में नहीं आता, फॉर्म्युला असून वापरता येत नाही आहे, सगळं नॉलेज असून वापरता येत नाही का, तर थिंकिंग डेव्हलप करा. आपल्याला किती वेक्टर दिलेत? 2 वेक्टर. कोणकोणचे? वेक्टर ए आणि वेक्टर बी. आणि कुणाचा कंपोनेंट काढायचा? एचा. कुणाच्या डायरेक्शन बरोबर? बी. तर क्या आएगा बेटा? देख लो, यहाँ पे देख लो बहुत अच्छे से. इथे काय करतो, दॅट इज द सपोज करतो मी की हा आहे वेक्टर ए आणि हा जो आहे सो दैट इज़ ईयर कौन है रे बेटा? वेक्टर बी. ये जो है ना यहाँ पे देख लो, मैं ठीक से यहाँ पे लेता हूँ. सो आणि हा जो आहे सो दैट इज कॉल्ड ॲज द वेक्टर बी. सो दॅट इज हियर. आणि आपण असं सपोज करूया की यांच्यामधला अँगल किती आहे? थीटा आहे. आता आपल्याला काय काढायचं? फाइंड द कंपोनंट. कुणाचा काढायचा आहे कंपोनंट? एचा कंपोनंट. कुणाच्या डायरेक्शनमध्ये? बीच्या डायरेक्शनमध्ये. तो आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. क्या आना चाहिए? यहाँ पे देख लो बेटा, म्हणजे मी एला रिझॉल्व करणार आहे अलॉंग दॅट बी. मग मी एला रिझॉल्व करतोय. बघ बेटा, मी एला रिझॉल्व करतो म्हणजेच मी रेला काय करतो बेटा? रोटेट केलं. रोटेट करताना मी कुणाला मूव्ह करतो? त्याच्या हेडला. त्याचं टेल जागेवरच ठेवलं आहे. कभी भी रिजोल्यूशन में क्या करना है? वी हैव टू पुट दैट टेल कॉन्स्टेंटली एंड वी हैव टू मूव क्लॉकवाइज और एंटी क्लॉकवाइज इट्स हेड, देन वी गेट द रिझोल्यूशन कंपोनेंट. मग आता आपण जर पाहिलं तर दॅट इज हियर. आणि याला मी इकडे असं रिझॉल्व करतो. जैसे मैं इसको रिझॉल्व कर दिया, मी रिझॉल्व कुणाला केलं? वेक्टर एला. सो दॅट इज हियर. मग मी याला काय म्हणतो बेटा? त्याचं मॅग्निट्यूड किती आहे? ए. सो दॅट इज हियर. आणि मी याला इथे रिझॉल्व करताना थीटा अँगल काय झाला बेटा? कॉम्प्रेस झाला. कॉम्प्रेसच्या सीवरून काय रे बेटा? कॉस घ्यायचं. सो दॅट इज कॉल्ड ॲज द कॉस थीटा. तर आपल्याला कळालं पाहिजे व्हॉट इज दॅट बेटा. क्या है यहाँ पे देख लो, हे ए कॉस थीटा जे आहे, हे ए कॉस थीटा म्हणजेच आपलं काय आहे? सो दॅट इज कॉल्ड ॲज द कंपोनंट ऑफ वेक्टर ए. कुणाच्या डायरेक्शनमध्ये आहे? कंपोनंट ऑफ वेक्टर ए अलॉंग वेक्टर बी. हा कंपोनंट वेक्टर ए अलॉंग वेक्टर बी. सो कंपोनंट ऑफ वेक्टर ए अलॉंग वेक्टर बी म्हणजेच कोण आहे आपला? ए कॉस थीटा. म्हणजे आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची बेटा? ए कॉस थीटा. अभी बच्चे परेशान हो गए सर, ए कॉस थीटा ही व्हॅल्यू कशी काढायची, कुठला फॉर्म्युला घ्यायचा. आता थोडंसं माइंडमध्ये क्लिक झालं पाहिजे. आपल्याला 2 वेक्टर दिलेत, आपल्याला त्याची ॲडिशन माहिती आहे, सबट्रॅक्शन माहिती आहे, त्याची मल्टिप्लिकेशन माहिती आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये डॉट प्रोडक्ट माहिती आहे आणि क्रॉस प्रोडक्ट. आता याच्यामध्ये कॉस थीटा कुणामध्ये आला आहे? तर कॉस थीटा हा डॉट प्रोडक्टमध्ये आला आहे. आया की नाही आया है? आया है. चलो सपोज दॅट, देख लो बेटा दिमाग कैसे चलना चाहिए. सो दॅट इज हियर. मी इथं घेतो वेक्टर ए डॉट वेक्टर बी. आता काही म्हणतील सर ॲडिशन सबट्रॅक्शन ट्रायंगल लॉमध्ये पण आला आहे, पण दॅट विल बिकम द व्हेरी डिफिकल्ट फॉर यू. इट विल बिकम द सिम्प्लिफाइड. सो वेक्टर ए डॉट बी इज इक्वल टू, फॉर्म्युला क्या आएगा बताइए? ए बी कॉस थीटा. आता मी याला असं लिहिलं तर चालेल का बेटा? वेक्टर एला वेक्टर ए येतं आहे वेक्टर बी डॉटमध्ये. अगोदर काय लिहितो मी? बी. परत काय घेतो? ए. कारण 2 × 3 का 3 × 2 का आंसर तेवढं देणार आहे. इंटू काय बेटा? कॉस थीटा. तो आपको समझ में आना चाहिए. क्या समझ में आना चाहिए? देख लो बेटा, ए कॉस थीटा. हा ए कॉस थीटा हा कोण आहे बेटा? कंपोनंट ऑफ ए अलॉंग बी. ओके, वेक्टर ए अलॉंग बी. म्हणजे आपल्याला कुणाची व्हॅल्यू काढायची बेटा? ए कॉस थीटा. अरे किसकी वैल्यू निकालनी है? ए कॉस थीटा. कुछ दिमाग में जा रहा है कि नहीं जा रहा है? सो ए कॉस थीटा. सो दैट इज हियर ए कॉस थीटा. ए कॉस थीटा इकडचं मल्टीप्लाइड इकडे काय होईल रे बेटा? डिवाइड. तो क्या आएगा? वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन बी. सो दॅट इज द फॉर्म्युला. जर आपल्याला असं आलं असतं कंपोनंट ऑफ वेक्टर बी अलॉंग वेक्टर ए, तर आपल्याला काय घ्यावं लागलं असतं? बी कॉस थीटा. आणि बी कॉस थीटाची व्हॅल्यू काय आली असती? वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन ए. सो दैट इज द इम्पॉर्टेंट थिंकिंग लेवल. हे सगळे एकमेकांवर लिंक असतात बेटा. यहाँ पे देखा जाए तो टीवी में जब सीरियल देखता है ना, तो पहला पार्ट नहीं देखेगा तो आगे का पार्ट समझ में नहीं आएगा. लाइक दैट, अगर पहला लेक्चर नहीं देखेगा तो आगे का लेक्चर समझ में नहीं आएगा. हे आपल्याला कळालं पाहिजे बेटा. पिक्चर अगर आधे में देखना चालू करता है तो समझ में आता है क्या? नहीं आता है. अगर शुरुआत से देखता है तो समझ में आता है. सो दैट इज द वेरी इंपॉर्टेंट. यू मस्ट हैव टू फॉलो द सिक्वेंस ऑफ दैट लेक्चर्स. त्या लेक्चर तुला काय फॉलो करायची है? सिक्वेंस. ओके, तो यहाँ पे देख लो, यहाँ पे मैं इसको सॉल्व करूँगा. आता इथे बघ बेटा, वेक्टर ए कितना है? चलो बताइए. वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस हे काय रे बेटा? 7j प्लस. सो दॅट इज हियर क्या है बेटा? 3k. इथे डॉटला डॉट इथे घेतोय मी, दॅट इज कॉल्ड ॲज द 3i
प्लस काय घेतो आहे मी 2j, ओके बेटा, प्लस मी काय घेतो आहे 5k. सो दॅट इज हिअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी. बी व्हेक्टर कुठे आहे बेटा, हा आहे, त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे 3 का स्क्वेअर 9 प्लस 2 का स्क्वेअर 4 प्लस 5 का स्क्वेअर 25. हा या ना बोलतो हां. आता आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा, आपल्याला फॉर्म्युला मालूम आहे a1 a2 प्लस b1 b2 प्लस c1 c2. सो दॅट इज हिअर a1 a2 2 into 3 दॅट बिकम द 6, 7 into 2 दॅट बिकम द 14. सो 3 into 5 दॅट बिकम द 15 अपॉन अंडर रूटमध्ये आपल्याला कळालं बेटा. सो दॅट इज हियर, यहाँ पे देख लो बेटा 25 प्लस 9 दैट बिकम द 34, 34 प्लस 4 दैट बिकम द 38. सो व्हाट विल बिकम दैट, सो 15, यहाँ पे देख लो बेटा 15 plus 14 that become the 29, 29 plus 6 that become the 35. So that is a 35 by under root 38. इसको क्या बोलेंगे, कंपोनेंट ऑफ वेक्टर ए अलॉन्ग वेक्टर बी. हे आपल्याला रिलेशन्स आपल्याला समजले पाहिजे जे मी तुम्हाला सांगतोय. जर आपल्याला असं विचारलं असतं कंपोनेंट ऑफ बी अलॉन्ग ए, तर ए डॉट बी अशाला असं असतं, इथे काय आलं असतं बेटा ए आलं असतं. याचं मॅग्निट्यूड काय आलं असतं, अंडर रूटमध्ये 2चा स्क्वेअर 4 प्लस 49 प्लस 9 आणि याचे ॲडिशन करून इथे रूटमध्ये ठेवलं असतं तर आपल्याला मिळालं असतं कंपोनेंट ऑफ वेक्टर बी अलॉन्ग वेक्टर ए. समजलं, इंटरेस्टिंग क्वेश्चन आर देयर. ठीक है, चलिए अभी हम नेक्स्ट क्वेश्चन की तरफ जाएंगे. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन, सो लाइक दैट नेक्स्ट क्वेश्चन, दैट नेक्स्ट क्वेश्चन इज हियर. आणि तो नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघ. सो रीड करेंगे हम नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द यूनिट वेक्टर परपेंडिकुलर टू द प्लेन ऑफ द वेक्टर a इज इक्वल टू i मायनस 2j प्लस के अँड b इज इक्वल टू 2i मायनस के. याला आपण कसं लिहू शकतो रे बेटा, वेक्टर b इज इक्वल टू 2i प्लस 0j माइनस काय घेऊ शकतो के, कारण जे एब्सेंट है तो इसकी वैल्यू कितनी होगी रे बेटा 0. तो ये आपको यहाँ पे मालूम होना चाहिए. समझते ना, आर यू गेटिंग माय पॉइंट. यस सर, बहुत अच्छे से समझ रहा है. ओके, आता बघ इथे आपल्याला कंपोनंट वगैरे नाही काढायचा. दॅट क्वेश्चन इज रिलेटेड टू द युनिट वेक्टर. आपल्याला काय केलं आहे, त्यांनी दोन वेक्टर दिलेत. चलो मान लिया हा आहे वेक्टर ए आणि हा आहे वेक्टर बी. हे दोन वेक्टर आहेत. आता हे दोन वेक्टर कसे आहेत, दे आर को प्लॅनर. आता यांचा युनिट वेक्टर काढायचा आणि हा युनिट वेक्टर यांच्या प्लेनला, आता हा त्यांचा प्लेन आहे, यांच्या प्लेनला हा कसा पाहिजे बेटा, परपेंडिकुलर पाहिजे. कसं काढणार, सो देख लो बेटा, पहिले क्या करना पडेगा, आपण एकदा क्रॉस प्रोडक्ट घेऊया. आपल्याला माहिती आहे की क्रॉस प्रोडक्टमध्ये रिझल्टंट हा दोन वेक्टरच्या प्लेनला कसा असतो बेटा, परपेंडिकुलर. तर हे दोन वेक्टर आहेत, हा दोन वेक्टर आहेत, या दोन वेक्टरचा हा प्लेन आहे, त्याचा आपण रिझल्टंट काढूया. हा वेक्टर आला आणि या वेक्टरला याच्या मॅग्निट्यूडने जर डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे रे बेटा, अपने को मिलने वाला है युनिट वेक्टर. सो वी हॅव टू फाइंड आउट फर्स्टली क्रॉस प्रोडक्ट, देन वी हॅव टू फाइंड आउट द रिझल्टंट युनिट वेक्टर दॅट इज ऑलवेज परपेंडिकुलर टू द प्लेन. हे आपल्याला समजलं पाहिजे. दैट थिंकिंग इज वेरी इंपॉर्टेंट. चलो अब मैं यहाँ पे लेता हूँ. सो दैट इज कॉल्ड एज द वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी इज इक्वल टू, डिटर्मिनंट लेते हैं आई, इथे काय घेऊया बेटा जे, इथे काय घेऊया के. मैं आपको और एक बार बोलता हूँ, ये सब्जेक्ट ज़रा थिंकिंग लेवलमध्ये पाहिजे, घोकमपट्टी नाही, टाइमपास नसतो आहे. बेसिक पार्ट नाही, थिंकिंग लेवल हायर लेवलमध्ये जायचं आहे आपल्याला. सो ये सबसे मेन, ये सब हायर क्वेश्चन ही है सब कुछ. तो यहाँ पे देख लो आई जे के, इथे काय घेतो बेटा प्लस, यहाँ पे क्या लेता हूँ माइनस, प्लस क्या यहाँ पे क्या लेता हूँ प्लस, इथे काय घेतलं 1, इथे काय घेतो -2, इथे काय घेतो 1, इथे काय घेतो 2, यहाँ पे क्या लेता हूँ 0 आणि इथे काय घेतो -1. बराबर आहे ना बेटा, 1 -2 1, 1 -2 1 आणि हे काय घेतोय 2 0 -1. आता आपण याला सॉल्व करूया बेटा. इथे घेतो मी प्लस आय, याचा रो अँड इस कॉलम हाईड केला -2 इंटू -1 दॅट इज अ 2 मायनस दॅट बिकम द 0. इथे काय घेतो बेटा -j, याचा रो आणि याचा कॉलम हाईड केला -1 इंटू 1 दॅट इज अ -1 अँड 2 इंटू 1 2 दॅट इज अ -2 प्लस इथे काय घेतो बेटा के अँड दॅट के इज नथिंग बट हा त्याचा रो आहे आणि हा त्याचा कॉलम हाईड केला. तर हे किती येईल बेटा 0 -0 माइनस काय येईल बेटा प्लस काय येईल बेटा 4. सो दॅट इज हियर. तो यहाँ पे क्या बनेगा देख लो बेटा. सो दॅट इज हियर 2i काय बढ़ना 2i, इथे काय येईल बेटा प्लस 3j, कैसे क्या -1 -2 -3 -3 माइनस प्लस 3j प्लस काय येईल बेटा 4k. हा आपला कोणता वेक्टर झाला, याचा रिझल्टंट वेक्टर आहे आणि याची डायरेक्शन मी इथं म्हणतो डायरेक्शन परपेंडिकुलर टू प्लेन ऑफ वेक्टर ए अँड वेक्टर बी.
सो दॅट इज हिअर. आता आपण पुढे जाऊया. अभि आपल्याला काय करायचं, युनिट वेक्टर काढायचं आहे. सो दॅट इज हिअर आपल्याला युनिट वेक्टर म्हणजे कॅप वेक्टर काढायचं आहे. म्हणजे दिलेल्या वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडने काय करूया बेटा, डिवाइड करूया. व्हॉट इज दॅट, आपल्याला आलेला वेक्टर किती आहे, 2i प्लस कितना है बेटा 3j. सो दॅट इज हिअर प्लस कितना है 4k. सो दॅट इज हिअर अपॉन त्याचा मॅग्निट्यूड घ्यायचं अंडर रूट 2 का स्क्वायर कितना है 4, 3 का 9, 4 का 16. सो दॅट इज हिअर 25. तो यहाँ पे क्या आएगा 2i प्लस काय आएगा 3j प्लस काय येईल रे बेटा 4k अंडर रूटमध्ये काय येईल, अंडर रूटमध्ये 9 प्लस 16 दॅट बिकम 25, 25 प्लस 4 दॅट बिकम द 29 हे रिलेशन्स. मग आपण याला म्हणू शकतो दॅट इज द युनिट वेक्टर. हो दॅट इज द युनिट वेक्टर आय कॅप. याला आपण असं पण लिहू शकतो बरं, काय लिहू शकतो 2/√29i प्लस 3 यांचं LCM सेपरेट केला √29j प्लस 4/√29k. सो दॅट इज हिअर. ओके, तर हे रिलेशन्स आपल्याला इथे कळाले पाहिजे. दॅट इज द युनिट वेक्टर. हा युनिट वेक्टर आहे आणि हा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर आहे. कुणाला परपेंडिक्युलर आहे, या दोघांच्या प्लेनला, वेक्टर ए आणि वेक्टर बीच्या. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. एकदम इंटरेस्टिंग, एक्साइटमेंट, रिवीजन रेगुलर पाहिजे, रिकॉल केले पाहिजे सगळे फॉर्म्युले, कंडिशन, ट्रिक्स एंड टेक्निक. चलो अभी हम आगे जाएंगे, आगे जाएंगे, आगे जाएंगे, आगे जाएंगे. सो दैट इज हियर. व्हाट इज दैट नेक्स्ट क्वेश्चन. अरे सर क्वेश्चन किधर गया, आएगा आएगा जरूर आएगा. आता इथे मी काय करतोय, सो लुक ॲट हियर बेटा, मी एक इथे क्वेश्चन देतो. व्हॉट इज दॅट क्वेश्चन. सो दॅट क्वेश्चन इज वेक्टर ए इज इक्वल टू आय प्लस. सो दॅट इज हियर. आता इथे आपल्याला हे कळालं पाहिजे की एक्झॅक्ट आपलं काय चालू आहे ते. इथं वेक्टर ए इज इक्वल टू आय प्लस 2j प्लस 3k and vector b is equal to I plus 2j किंवा I plus इथे काय घेतोय j plus k. then find out so that is here. then find out 2 in bracket vector a plus vector b. आप बोलेंगे सर कितना आसान है, कितनी ईजी है सर, हे तर क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे. मैं यहाँ पे क्या लिखता हूँ, सो दॅट इज हियर 2. इथे काय घेतो वेक्टर ए किती आहे बेटा I प्लस 2j प्लस किती आहे बेटा 3k. सो दॅट इज हियर. आता इथे जर पाहिलं प्लसमध्ये करतो आपण, लगेच याला प्लसमध्ये घेऊया. काय येईल रे बेटा I प्लस j प्लस काय येईल रे बेटा k येईल. ओके, आता आपण जर पाहिलं याला, सो दॅट इज हियर 2 ला 2, इथे I प्लस I काय येईल रे बेटा 2i. ओके, so that is here 2j plus j काय येईल रे बेटा 3j and 3k plus k that become the 4k. ये सबसे मेन 2 into 2 काय येईल रे बेटा 4i प्लस काय येईल बेटा 6j प्लस काय आएगा बेटा 8k. ओके सर, हे तर झालं त्याचा आन्सर. ओके, नो प्रॉब्लेम, हे झालं त्याचा आन्सर. आता आपण जर पाहिलं इथे तर हा आन्सर आपल्याला निघाला. पण बेटा हा जो क्वेश्चन होता ना, या क्वेश्चनच्या पॉईंटला काय म्हणायचं आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द multiplication of vector by real number. एक्चुअली मध्ये तर आपण हे केलेलं आहे ना बेटा, ये देख लो ना 2 कौन है बेटा, रियल नंबर है. स्कूल में पढ़ा है क्या रियल नंबर क्या होता है. मोस्ट ऑफ स्टुडंट्सला हे कळतच नाही आहे. अभी आप देख लो बेटा, NCERTचं टेक्स्टबुक काढलं तर एक पॉईंट आहे, तो पॉईंट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. ॲक्च्युली तो क्वेश्चन तुला येतोय, त्याचा आन्सर तुला येतं आहे, फक्त काही जणांना माहीतच नाही की बेटा सिम्पल आहे ना, एखाद्या वेक्टरला आता a प्लस बी म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन केली, एक नवीन वेक्टर आला, त्या नवीन वेक्टरला मी कशाने मल्टीप्लाई केलं आहे, 2 ने मल्टीप्लाई केलं आहे. 2 कौन है बेटा, रियल नंबर है. सो दॅट इज हियर. इसको हम क्या बोलेंगे, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. याला आपण काय म्हणायचं, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. वाटलं तर मी काय करतो, इथे हेडिंग पण घेतो. आता आपण जर पाहिलं बेटा, याचं जर इथे ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला कळायला पाहिजेत. आता याचा मॅग्निट्यूड काढला तर याचा मॅग्निट्यूड किती येईल बेटा, 2चा स्क्वेअर काय येईल रे बेटा 4, इथं 3चा स्क्वेअर काय येईल रे बेटा 9 आणि हे काय येईल रे बेटा 16. सो दॅट इज हियर √29 येईल. आणि इथे जर पाहिलं तर हे किती रे बेटा 16, हे 36 आणि हे म्हणजे त्याच्या डबल ती व्हॅल्यू होईल. वाटलं तर मी काय करतो बेटा, यहाँ पे देख लो अच्छे से, मैं यहाँ पे बताता हूँ व्हॉट इज दॅट. इथे वाटलं तर तुम्ही हेडिंग टाका. सो दॅट इज हियर. व्हॉट इज दॅट हेडिंग, काही जणांना परत एकदा. सो यहाँ पे मैं लिखता हूँ
मल्टीप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय कौन सा नंबर है, रियल नंबर. सो दॅट इज हियर. आता हा मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर बाय रियल नंबर. आता इथे जर पाहिलं तर मी इथे काय करतो, एक वेक्टर घेतो ना. सो दॅट इज हियर. क्या लेता हूँ वेक्टर, वेक्टर p इज इक्वल टू 3i प्लस 4j. ओके. आता मी या वेक्टरला कशाने मल्टिप्लाय करतो बेटा, रियल नंबरने. जर मी याला रियल नंबर आपण मी घेतला 2 आणि ह्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं. सो यहाँ पे देख लो बेटा, ये अगर मी याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल बेटा, 2 ला 2 इन ब्रॅकेट क्या आहे बेटा 3i प्लस 4j. ओके, आएगा या नहीं आएगा, आएगा. इथे जर पाहिलं आपण तर हे किती येईल रे बेटा 6i प्लस हे किती येईल रे बेटा 8j. आएगा या नहीं आएगा, आएगा. याचं जर आपण मॉड घेतलं, सो दॅट इज हियर मॉड p. सो दॅट इज हियर. याचं जर घेतलं आपण तर 3चा स्क्वेअर किती आहे बेटा 9, 4चा किती आहे 16. दॅट इज हियर अंडर रूट किती आलं 25. व्हॅल्यू किती आली बेटा 5. ओके. आता याचा आपण मॉड घेऊया. सो दॅट इज हियर मॉड 2p वेक्टर इज इक्वल टू. मग आपल्याला इथे कळायला पाहिजे 6चा स्क्वेअर किती आहे बेटा 36. 8चा किती आहे 64. किती आलं बेटा अंडर रूट 100. अंडर रूट 100ची व्हॅल्यू किती आली 10. म्हणजेच मी या व्हेक्टरला कशाने मल्टिप्लाय केलं होतं, 2 ने. ज्यावेळेस हा वेक्टर दिला होता त्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड किती होतं 5. त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड किती आलं बेटा 10. म्हणजे याचा अर्थ जर मी एखाद्या वेक्टरला, सो कीप इट इन माइंड, लक्षात ठेव, लक्षात ठेव, जर मी एखाद्या वेक्टरला रियल नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याच्या कुणामध्ये बदल होतो बेटा, मॅग्निट्यूडमध्ये. 2 ने मल्टिप्लाय केलं तर डबल झालं, 3 ने मल्टिप्लाय केलं तर ट्रिपल झालं, 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 टाइम झाला. कोण झाला, मॅग्निट्यूड. कुणाचा, त्या वेक्टरचा. तो कधी भी याद रखो, कुठल्याही वेक्टरला रियल नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्या प्रमाणामध्ये त्याचा मॅग्निट्यूड चेंज होतं. 2 ने मल्टिप्लाय केलं डबल झालं, 3 ने मल्टिप्लाय केलं ट्रिपल झालं. सो दॅट इज द इम्पॉर्टंट. म्हणजे बदल कुणामध्ये झाला आहे, मॅग्निट्यूडमध्ये. डायरेक्शन में होगा क्या, नहीं. जैसे कि मैंने यहाँ पे मान लिया, चलो मान लिया हा वेक्टर इथे असा होता. सो हा एक वेक्टर आहे. चलो मान लिया हा वेक्टर, याला आय आणि जे म्हणजे हा वेक्टर ऐसा आहे. हा वेक्टर आहे आणि याला मी काय म्हणतो वेक्टर पी आहे. चलो मान लिया. आता याचं जर बघितलं तर आय आणि जे जशाला तसं आहे. मॅग्निट्यूड किती झालं रे बेटा 10 म्हणजे डबल झालं आहे. म्हणजे याचा अर्थ मला इथे काय करावं लागेल रे, असाच वेक्टर घ्यावा लागेल पण याला मी काय म्हणावं लागेल वेक्टर 2p. कारण दोघांची डायरेक्शन कशी आहे सेम, पण लेंथ सेम आहे का, नाही. व्हाय, द लेंथ इंडिकेट द मॅग्निट्यूड. लेंथ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड डबल झालं म्हणजे लेंथ पण डबल झाली. आर यू गेटिंग माय पॉईंट, हे आपल्याला कळालं पाहिजे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट पॉईंट. चलो मैंने ये बता दिया बेटा. इथं मी सांगतोय अजून एकदा इथं मी डेव्हलप करून देतो. काय डेव्हलप करून देतो, ठीक आहे. अजून एक क्वेश्चन सांगतो. व्हॉट इज दॅट क्वेश्चन, और तेरे दिमाग में जाएगा, और तेरे दिमाग में जाएगा. सो दॅट इज हियर. इथे घेतोय मी हा एक वेक्टर ए, हा आहे वेक्टर ए. याला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय रे बेटा वेक्टर 2a. त्यावेळेस याचं मॅग्निट्यूड काय होणार रे बेटा डबल होणार. याच्या हे डबल झालं, डायरेक्शन तर सेम आहे. सो इसका मतलब याचा एक फॉर्म्युला तयार झाला. काय फॉर्म्युला तयार झाला, सो लॅम्बडा इंटू व्हेक्टर ए, त्याचं मॉड आहे इज इक्वल टू. सो दॅट इज हियर मॉडमध्ये लॅम्बडा व्हेक्टर ए. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट, कुठल्याही व्हेक्टरला, लॅम्बडा म्हणजे कोण आहे रियल नंबर, कुठल्याही व्हेक्टरला रियल नंबरने जर मल्टिप्लाय केलं, यहाँ पे ऐसा भी लिख सकते हो आप, लॅम्बडा इंटू व्हेक्टर ए असंही लिहू शकतो. कुठल्याही व्हेक्टरला रियल नंबरने मल्टिप्लाय केलं तर ते त्याचं काय बनणार आहे बेटा, मॅग्निट्यूड. डायरेक्शनमध्ये बदल होणार नाही आहे. सो यहाँ पे देख लो बेटा, मैंने किससे मल्टिप्लाय केलं बेटा, 2 ने मल्टिप्लाय केलं तर मॅग्निट्यूड किती झालं रे बेटा डबल. आता कोणी स्टुडंट म्हणेल की सर -2 ने मल्टिप्लाय करा, किंवा रियल नंबर 2 होते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, सो दॅट मस्ट बी ग्रेटर दॅन दॅट 0. ओके, हे आपल्याला कळायला पाहिजे. मी +2 ने मल्टिप्लाय केलं तर मॅग्निट्यूड काय झालं बेटा डबल झालं आणि डायरेक्शन तर काय होती रे बेटा सेम. आता मी काय करतोय, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे देख लो दॅट इज अ व्हेक्टर ए. याला मी कशाने मल्टिप्लाय करतो -2 ने, तर मी इथं असं घेतो -2a. आता मला सांगा व्हेक्टरमध्ये निगेटिव्ह साईन, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की व्हेक्टरमध्ये निगेटिव्ह साईन इंडिकेट फॉर द अपोजिट डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड ॲज द अपोजिट व्हेक्टर हॅव्हिंग द मॅग्निट्यूड सेम डायरेक्शन अपोजिट. इथे जर पाहिलं आपण तो यहाँ पे देख लो बेटा, मॅग्निट्यूड किती झालं आहे डबल झालं आहे, पण निगेटिव्ह साईन आले म्हणजे डायरेक्शन काय असणार आहे बेटा अपोजिट. इसका मतलब सेम वेक्टर आहे बट द डायरेक्शन इज काय होईल बेटा अपोजिट. सो व्हॉट इज द मॉरल ऑफ दॅट पॉईंट,
काय असणार आहे महत्त्वाचा पॉईंट, नोट करा. काय नोट करायचं, जर एखाद्या व्हेक्टरला पॉझिटिव्ह रिअल नंबरने मल्टिप्लाय केलं तर त्याचा मॅग्निट्यूड तेवढ्या प्रमाणात वाढणार आणि डायरेक्शन सेम असणार. जर एखाद्या व्हेक्टरला निगेटिव्ह रिअल नंबरने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड तेवढ्या प्रमाणात वाढणार पण डायरेक्शन काय असणार, अपोजिट. नोट डाऊन केअरफुली. इफ द any vector is multiplied by the positive real number, then its magnitude will be increased with that times and the direction will same. But if the any vector is multiplied by the negative real number, so that time that magnitude is increases in that times but the direction is opposite, because in the vector the negative sign for the opposite direction we will use only for the direction purpose. Sorry, getting my point? तो हे आपल्याला इथे कळायला पाहिजे एकदम खनखनीत. तो ये मैं आपको यहाँ पे बता देता हूँ. सो चलो मैंने यहाँ पे बता दिया. बेटा यहाँ पे देख लो. अभी मैं थोडा आगे जाता हूँ. आता मी कुठे जाऊया, तिथे आपल्या टेक्स्टबुकमध्ये जर पाहायला गेलं बेटा एक पॉईंट आहे, दॅट इज कॉल्ड एज द ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर बाय ग्राफिकल मेथड. सो मैं यहाँ पे लिखता हूँ हेडिंग. चलो मैं इसको हटा देता हूँ आणि मी इथे घेतोय ॲडिशन and subtraction by addition and subtraction of vector by graphical मेथड. कौन सी मेथड बेटा, ग्राफिकल. अभी मोस्टली ग्राफिकल म्हणजे डायग्राम. आता नीट आणि जेईचं प्रिपरेशन करतो आपल्याला, तर तिथे आपल्याला कुठे डायग्राम वगैरे काढायचे नसतात. आपल्याला डायरेक्ट आन्सर काढायचा आणि चूज करायचा ऑप्शन, आणि तो ऑप्शन ए आहे, बी आहे का सी आहे का डी आहे. सो ये सबसे मेन. तो मोस्टली दॅट मेथड इज नॉट ॲप्लिकेबल, किंवा त्याच्या रिलेटेड क्वेश्चन हे नीट आणि जेईला येऊ शकत नाहीत. 1 नंबर. आणि 2 नंबर हे आपण ऑलरेडी घेतलं आहे. कसं काय, मी तुम्हाला सांगितलं होतं वी हॅव गिवन दॅट 2 वेक्टर. ओके बेटा, व्हॉट इज दॅट 2 वेक्टर. आता या 2 वेक्टरला आपण कोणती प्रॉपर्टी यूज केली रे बेटा, शिफ्टिंग प्रॉपर्टी. जर शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज केली तर मी काय करतो, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे जर मी शिफ्टिंग प्रॉपर्टी यूज केली तर मी हा घेतो वेक्टर ए आणि हा काय घेतो रे बेटा, मी वेक्टर बी. ओके बेटा, हा काय घेतो वेक्टर बी. आता ह्या दोघांचा मी रिझल्टंट काढला, पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत. हा झाला त्यांचा रिझल्टंट. आणि आपण काय घेतलं होतं, वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. पॅरलेलोग्राममध्ये पण आपण असंच केलं होतं, आठवतं आहे. सो सिम्पल सी बात. म्हणजे या ठिकाणी मी काय केलं रे बेटा, डायग्राम काढून दाखवली की वेक्टरची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन कशी होते. जर समजा मी या वेक्टरची डायरेक्शन अपोजिट केली तर काय येणार बेटा, मायनस वेक्टर बी. मायनस वेक्टर बी म्हणजे काय येणार, वेक्टर ए मायनस वेक्टर बी. त्यावेळेस काय होणार बेटा, सबट्रॅक्शन. पण हे दाखवण्यासाठी मी वेक्टर काढला, म्हणजे हे डायग्राम काढलं. म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲज द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. मैंने आपको पहले ही बोला था, दॅट इज नथिंग बट एकदम फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओमध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, दॅट इज अ ग्राफिकल. टेल कुणाला म्हणायचं, हेड कुणाला म्हणायचं, लेंथ काय आहे, ही सगळी टर्म कुठली आहे बेटा, ग्राफिकल टर्म इज देयर. तो कीप इट इन माइंड. एनसीईआरटी के टेक्स्ट बुक में भी पॉइंट है, एडिशन एंड सबट्रैक्शन ऑफ वेक्टर बाय ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड बोले तो क्या है, सिंपल सी बात है, 2 वेक्टरला हेड टेलमध्ये ठेवा, म्हणजे सिक्वेन्समध्ये जोडा. पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत जर आपण जो वेक्टर काढला तो त्यांचा काय झाला बेटा, रिझल्टंट. कुणाचा, ॲडिशनचा. त्याच्यापैकी जर समजा त्याच्यामधला एक वेक्टर मायनस केला, म्हणजे त्याची डायरेक्शन अपोजिट केली, त्यावेळेस पहिल्याच्या टेलपासून दुसऱ्याच्या हेडपर्यंत कंडिशन घेतली तर तो काय होणार आहे बेटा, सबट्रॅक्शन होणार आहे. सो ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे आपण डायग्राममधून दाखवलं. सो दॅट इज कॉल्ड ॲज द ग्राफिकल. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजेच काय की वेक्टरची ॲडिशन करणे आणि वेक्टरची सबट्रॅक्शन करणे, आणि ते करताना आपण कॅल्क्युलेशन नाही करायचे, आपण डायग्राम काढायचे. सो दॅट इज द ग्राफिकल डायग्राम, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. पण याच्यावरती जास्त क्वेश्चन्स येत नाही. हा पॉईंट आपला ऑलरेडी आपण याच्या हा जर मी पाहायला गेलं बेटा तर असं डायग्राम काढली म्हणून तर आपला ट्रायंगल लॉ तयार झाला. बरोबर आहे ना, ट्रायंगल लॉ आपण तयार केला, पॅरलेलोग्राम लॉ तयार केला, म्हणजे आपण हे सगळं फॉलो केलं आहे. शिफ्टिंग प्रॉपर्टी हे जर आपण घेतलं आहे टू फाइंड आउट द अँगल बिटवीन 2 वेक्टर, हे सगळं कुणाचा पार्ट आहे, ग्राफिकल फॉर्म आहे. हे आपल्याला समजण्यासाठी तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. ठीक आहे ना बेटा, हे सगळ्यात मेन. आता हे सगळे पॉईंट मी लास्टला का सांगतो, कारण दॅट आर नॉट द व्हेरी इम्पॉर्टंट, म्हणून मी हे सांगतोय. ऑलरेडी हे पॉईंट आपल्याला सगळे झालेत, पण ह्याचं नाव हे आहे हे सांगणं इम्पॉर्टंट है. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. आता इथे जर पाहायला गेलं तो चलो अभी हम आगे जाएंगे. आगे कहाँ पे जाएंगे बेटा, चलो आता इथे जर बघितलं तर मी टाइप्स ऑफ वेक्टर घेतले. काय घेतलं रे बेटा, टाइप्स ऑफ वेक्टर. सो व्हॉट इज दॅट टाइप्स ऑफ वेक्टर.
सो एखाद्या वेळेस जर आपण पाहिलं की टाईप्स ऑफ वेक्टरमध्ये आपण इक्वल वेक्टर, लाईक वेक्टर, अपोजिट वेक्टर, अनलाईक वेक्टर, को इनिशियल वेक्टर, को टर्मिनल वेक्टर असे भरपूर वेक्टर घेतले. हां या नाही बेटा, हां घेतले. पण त्याच्यामध्येच अजून एक आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द, याला आपण म्हणूया डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर. आता एक सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट इज दॅट बेटा की व्हॉट इज दॅट डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट हा वर्ड कुठला आहे रे बेटा? कायनॅमॅटिक्समधला. कायनॅमॅटिक्समधला कुठला पार्ट आहे? जसं स्कूलमध्ये आपण शिकलो डिस्प्लेसमेंट, डिस्टन्स, व्हेलॉसिटी, स्पीड, ॲक्सलरेशन, हे सगळं आपल्याला कायनॅमॅटिक्समध्ये शिकायचं आहे. म्हणजे कुठं? मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन या दोन टॉपिकमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आपल्या NCERTच्या टेक्स्टबुकमध्ये काय केलं बेटा? व्हेक्टर आणि मोशन इन प्लेन हे दोन टॉपिक एकत्रच मिक्स केले, त्याच्यात रिलेटिव्ह व्हेलॉसिटी पण ॲड केली आहे. त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की हा दुसऱ्या टॉपिकचा पॉईंट असतो पण आपल्याला वाटतं की व्हेक्टर सारखाच आहे. तरी पण मी हा सांगेल, हा जास्त डिटेलमध्ये आपल्याला कुठे होणार आहे? कायनॅमॅटिक्सचा पहिला टॉपिक, दुसरा टॉपिक मोशन इन प्लेन आणि मोशन इन स्ट्रेट लाईन. तर इथे काय होईल बेटा? डिस्प्लेसमेंट वेक्टर. स्कूलमध्ये सांगितलं आहे व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट इट इज़ अ शॉर्टेस्ट डिस्टेंस बिटवीन इनिशियल एंड फाइनल पोजीशन. चलो मान लिया बेटा, यहाँ पे देख लो, यहाँ पे एक बॉडी है, एक बॉडी इधर गई, इधर से इधर गई, इधर गई, इधर गई और यहाँ पे आके रुक गई. इथून सुरुवात केली बॉडीने, इधर गई, सो दॅट इज हियर, यहाँ पे गई और यहाँ से यहाँ पे गई. याला जर आपण म्हणलं सो दॅट इज कॉल्ड ॲज द, याला आपण म्हणूया ए. आता ह्या एची कॉर्डिनेट आहेत, चलो मान लिया 2,3,4. ओके. आणि ह्या बीचे कॉर्डिनेट आहेत, सो दॅट इज कॉल्ड ॲज द, बीचे कॉर्डिनेट आहेत 1,2, सो दॅट इज हियर. जे काही असतील, मी सपोज केलं, नाही तर तुम्ही म्हणताल सर याचे व्हॅल्यूज मोठ्या पाहिजेत, त्याच्या छोट्या पाहिजेत. मी सपोज केला बीचे काय आहे बेटा 3,4,5. सो दॅट आर इट्स कॉर्डिनेट. हा ए आणि बी, तो आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. हा कौन झाला रे बेटा? इनिशियल. ओके. आणि हा कोणता पॉईंट झाला बेटा? फायनल. तर आपल्याला माहिती आहे इनिशियल आणि फायनलमधलं शॉर्टेस्ट डिस्टन्स. आता शॉर्टेस्ट डिस्टन्स मी कोणत्या पेनने काढतो? तर इथे बघ, मी इथून इथे काढलं, सो दॅट इज हियर. आणि याला मी काय म्हणेल बघ, आता हा जर पाहिला ए, हा कोण झाला बेटा? टेल. आणि बी हा कोण झाला रे बेटा? हेड. तर इथे वेक्टरचं नाव काय रे बेटा? वेक्टर ए बी. हा वेक्टर ए बी हा कोणता वेक्टर आहे? सो दॅट वेक्टर ए बी इज कॉल्ड ॲज द डिस्प्लेसमेंट वेक्टर. डिस्प्लेसमेंट वेक्टर. सो दॅट इज हियर. हा कोणता वेक्टर झाला बेटा? डिस्प्लेसमेंट वेक्टर. आणि इथे जर पाहिलं तर हे आपल्याला रिलेशन्स कळाले पाहिजेत. इथे आपण वाटलं तर इथे कॉर्डिनेट सिस्टीम घेऊ शकतो. ही आपली कॉर्डिनेट सिस्टीम झाली, सो दॅट इज कॉल्ड ॲज द एक्स ॲक्सिस. आणि याला आपण काय म्हणूया बेटा? वाय ॲक्सिस. ही आपली कॉर्डिनेट सिस्टीम झाली. ओके. मग आता आपल्याला डिस्प्लेसमेंट वेक्टर काढायचं म्हणजे काय फाइंड आउट करायचं बेटा? वेक्टर ए बी. आता आपल्याला माहिती आहे की वेक्टर ए बी असे क्वेश्चन आपण सुरुवातीलाच घेतलेले आहेत. सगळं काही घेतलं आपण. काय घेतलं आपण? आपल्याला 2 पॉईंट दिलेत, एक दिलं वेक्टर ए आणि दुसरा दिलं वेक्टर बी. आणि आपल्याला काढायला सांगितलं वेक्टर ए बी. त्यावेळेस आपण काय करणार? हेड मायनस टेल. हेड मायनस टेल याचा पोझिशन वेक्टर काय येणार आहे? वेक्टर एचा पोझिशन वेक्टर काय येणार आहे बेटा? 2i. आता बघ इथे वेक्टर एचा पोझिशन वेक्टर 2i + 3j + 4k आणि वेक्टर बीचा 3i + 4j + 5k. सो यहाँ पे देख लो, वेक्टर बी माइनस वेक्टर ए पोजीशन वेक्टर बी माइनस पोजीशन वेक्टर ए. सो दैट इज कॉल्ड एज क्या आएगा बेटा? 3i + 4j + 5k मायनस, आणि ते म्हणजेच काय येणार बेटा? 2i + 3j + 4k. हा या ना आहे बेटा? हां. इथे काय येईल सांग मला? 3i प्लस काय येईल रे बेटा? 4j प्लस क्या आएगा बेटा? 5k. ओके. माइनस क्या येईल रे बेटा? 2i माइनस क्या येईल रे बेटा? 3j माइनस क्या येईल रे बेटा? 4k. क्या आया देख लो बेटा? 3i - 2i दैट बिकम द i. 4j - 3j दैट इज कॉल्ड एज द j. 5k - 4k दैट इज कॉल्ड एज द k. आणि हा आपला कोणता वेक्टर झाला? दॅट इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर. आर यू गेटिंग माय पॉईंट? हे समजलं पाहिजे आपल्याला. हे असले क्वेश्चन्स आपल्याला भरपूर सॉल्व करायचे आहेत कायनॅमॅटिक्समध्ये. मोशन इन लाईन आणि मोशन इन स्ट्रेट लाईन आणि मोशन इन प्लेन. आर यू गेटिंग माय पॉईंट? तर हे सगळे आपल्याला कळाले पाहिजेत की जे मी तुम्हाला सांगितलं बघ ना, 3i - 2i दॅट इज अ i, 4j - 3j दॅट इज अ j, 5k - 4k दॅट इज अ के. सो दैट इज़ हियर. हे आपल्याला समजलं पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट इज देयर. ये आपको समझ में आना चाहिए एकदम छानपैकी. फर्स्ट लेक्चर टू लास्ट लेक्चर सगळे लेक्चर परफेक्ट स्टडी करा. सगळे फॉर्म्युलीज व्यवस्थित न बघता लिहिता आले पाहिजेत. आणि जेवढ्या क्वेश्चन्सची मी प्रॅक्टिस केली आहे ते सगळे क्वेश्चन्स न बघता अजून एकदा सॉल्व करा. जेवढे क्वेश्चन पेपर झालेत त्या क्वेश्चन पेपरमध्ये न आलेले क्वेश्चन्स मी कसे सॉल्व करून दाखवलेले आहेत ते व्यवस्थित चेक करा. आणि त्याच्यानंतर वी विल स्टार्ट फ्रॉम द अपकमिंग मंडे से हम स्टार्ट क्या करेंगे? EPS. आणि नेक्स्ट लेक्चर उद्यापासून आपण काय स्टार्ट करणार आहेत? ब्रँड न्यू टॉपिक दॅट इज अ सेकंड टॉपिक. ओके. तर हे आपल्याला कळालं पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉईंट? येस सर. सो ओके. थँक्यू. पॅकअप.